इसवी सन 1657 साली या किल्ल्यावरती आदिलशहाचा ताबा होता। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशहाचा पराभव करून हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याणवरती ताबा मिळवला तेव्हा तेथील जहाजं होते त्यांनी ते आपल्या स्वराज्यामध्ये घेतली। 24 ऑक्टोबर 1657ला मराठी आरमाराला सुरुवात झाली होती। आरमार बांधण्यासाठी मराठी पारंगत नसल्यामुळे शिवाजी महाराजांना पोर्तुगीज कारागिरांची सहायता घ्यावी लागली होती। पोर्तुगीज वियगश आणि त्यांचा मुलगा हे दोघेजण त्यांच्यासोबत 350 ते 400 पोर्तुगीज कारागिरांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांच्या 20 लढाऊ गलबते बांधत होते। हे पोर्तुगीज कारागीर कधी शिवाजी महाराजांची नोकरी सोडून जाण्याचा धोका होता। त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्यातील काही मावळे आहेत या जहाजावरती लक्ष ठेवण्यासाठी पाठवले होते। आपल्या मावळ्यांनी जहाज बांधणीचं काम पाहिलं होतं, त्याच्यामुळे त्यांना ते काम बघून ते शिकलेले होते। पुढे जाऊन आपल्या मावळ्यांनी जहाज बांधणीला सुरुवात केली। पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी 5 जळदुर्ग बांधले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं तर कान्होजी आंग्रे यांनी आरमार वाढवलं। छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जेव्हा ताब्यामध्ये हा किल्ला आला, हा गड आला, हा प्राचीन बंदर आला, पहिल्यांदा इथूनच जहाज बनवायला सुरुवात केली होती। आपल्या मावळ्यांना देखील जहाज बांधणी यावी ते देखील शिकावे, त्यांनी आपल्यासोबतचे मावळे आहेत त्यांना देखील जहाज बांधणीसाठी पोर्तुगीजसोबत त्यांना पाठवलं होतं। पुढे जाऊन आपले मावळेच मग जहाज बनवणं शिकले आणि पुढे जाऊन मावळेच आपले जहाज बनवू लागले होते। या ठिकाणी या प्राचीन कल्याण बंदरावरती आपल्याला जहाज निर्मिती करताना दिसत आहे। हे बघा, या ठिकाणी लोखंडी जहाजांची निर्मिती होत आहे।